संकल्प अभियानासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर इथे सभा घेणार आहेत। दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री राजापूरमध्ये दाखल होतील। सध्या रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात दावे प्रतिदावे आणि उमेदवार निवड यावरून अनेक चर्चा रंगल्या आहेत। उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत सध्या खासदारकीसाठी इच्छुक आहेत, तर भाजपने रवींद्र चव्हाण यांना आदेश दिल्याची माहिती आहे। या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या राजापूर इथे मुख्यमंत्र्यांची सभा होईल। शिवाय बारसू रिफायनरी विरोधक मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत, त्यामुळे त्यांच्या दौऱ्याला अनेक अर्थाने महत्त्व आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसंकल्प अभियानातून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। लोकसभा मिशन 48 एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवत आहेत। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या सभेविषयी आमदार रवींद्र फाटक यांनी माहिती दिली। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सदाशिव लाडणी। शिवसेनेचं मिशन 48 अंतर्गत शिवसंकल्प अभियान आजपासून सुरू होते आणि तेही कोकणातील राजापूरमधील राजीव गांधी स्टेडियमवर हे शिवसंकल्प अभियान आहे आणि त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री येणार आहेत। आणि माझ्यासोबत यासाठी बोलण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख फाटक सर आहेत। सर, कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे? नाही, शिवसंकल्प अभियानच्या माध्यमातून आपण 4-5 दिवसापासून या सिंधुदुर्ग लोकसभेमध्ये, सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल, या लोकसभेमध्ये सर्व शिवदूत यांना मार्गदर्शन करण्यासाठी, शिवदूत असेल आमचे सर्व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब येत आहेत। लोकसभेचं मिशन 48 अंतर्गत हे चालू आहे। रत्नागिरी लोकसभा मतदारसंघावर तुम्ही दावा करताय, तो कशा पद्धतीने? नाही, रत्नागिरी लोकसभा हा शिवसेनेचा आहे आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी असतील, आमचे नेते असतील, यांच्या माध्यमाने जी मागणी आहे की हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा। परंतु या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय शिंदेसाहेब असतील, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार साहेब असतील आणि शिवसेना BJPचे नेते असतील, जो निर्णय देतील, जो उमेदवार युतीचा असेल त्याला निवडून आणण्यासाठी हा मेळावा आहे। अभियानांतर्गत शिवसेनेचं मिशन 48 रणशिंग जे आहे ते रत्नागिरीतून फुंकलं जाणार आहे आणि त्यासाठीची जय्यत तयारी देखील आता करण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन सुरेशसह सदाशिव लाड, ABP माझा, राजापूर, सिंधुदुर्ग। तर मुख्यमंत्र्यांच्या सभास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सदाशिवनी, पाहूयात। मिशन 48 अंतर्गत शिवसंकल्प अभियान जे आहे ते रत्नागिरीतील राजापूरमधील राजीव गांधी मैदानावर होते आणि या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत। त्यासोबतच शिवसेनेचे विविध मंत्री पदाधिकारी या ठिकाणी येणार आहेत। त्यासाठीची जय्यत तयारी जी ते आपल्याला पाहायला मिळते। मिशन 48 शिवसंकल्प अभियान ध्येय महाराष्ट्राच्या भगव्याचं असं या ठिकाणी शिवसेनेने जे आहे ते घोषवाक्य केलेलं आहे आणि आपण पाहत असलेल्या या ठिकाणी साधारणतः 50,000 लोक बसतील अशी बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि ही रत्नागिरीतील राजापूरमधील जवाहर चौकातील राजीव गांधी मैदानावर ही व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आता मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला। त्यासोबतच पोलीस जे आहेत ते कडोकट सुरक्षा व्यवस्था आहे जी तपासताना आपल्याला पाहायला मिळतात। सोबतच जर पाहिलं असेल तर विविध कार्यकर्ते जे आहेत, पदाधिकारी आहेत, ते या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहेत। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी येणार आहेत आणि मुख्यमंत्री या ठिकाणी संबोधणार आहेत। खरं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार कोण असेल याबाबतच्या वावड्या ज्या आहेत ते उठत आहेत, कारण युतीमध्ये भाजप आणि शिवसेना या दोन्हीकडनं वेगवेगळ्या उमेदवारांची नावं जाहीर केली जात आहेत। मात्र सध्या शिवसेनेकडून पाहिलं असेल तर किरण सामंत हे इच्छुक आहेत आणि त्यांचं कुठेतरी या आजच्या या संकल्प अभियानामध्ये कुठेतरी नाव जाहीर केलं जाणार का याकडे लक्ष लागलेलं पाहायला मिळतं। मात्र दुसरीकडे जर पाहिलं असेल तर भाजपकडनं प्रमोद जठार असतील, रवींद्र चव्हाण असतील यांची देखील नावं चर्चेत आहेत। त्यामुळे या मेळाव्यातून नेमकं मिशन 48 अंतर्गत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाला नेमकं काय मिळणार हे पाहणं औचित्याचं असेल। कॅमेरा पर्सन महबूब शेख सह सदाशिव लाड, ABP माझा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।